नमस्कार. प्रतिभाज वुमेन लाईफस्टाईल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कसे आहेत सगळे? आणि आज व्हॅलेंटाईन डे, तर व्हॅलेंटाईन डेचा मी पूर्ण दिवस तुमच्याशी शेअर करतेय. आपला संसारी माणसाचा व्हॅलेंटाईन कसा असतो? खरं तर अगदी त्या हार्ट शेप गुलाब आणि ह्याच्यामधनं सध्या आता आपण बाहेर पडलोय. बरीच वर्ष संसाराला लागून झाली आहेत, एकमेकांच्या सवयी माहिती झाल्यात आणि मुलं मोठी झाली आहेत. तर त्या हिशोबाने आपण व्हॅलेंटाईन करावा का आणि कसा करावा? तर आमचा अगदी साधा असतो. एकमेकाला वेळ देणं एवढंच त्या दिवशी आम्ही मॅन्डेटरी ठेवतो. तर आज कर्मधर्म संयोगाने ह्यांना वीकली ऑफ होता आणि मनूलाही शाळेतनं ऑफ होतं. सध्या त्यांच्या 10वीच्या एक्झाम चालू आहेत शाळेमध्ये. तर त्याच्यासाठी या मुलांना जे सेकंडरीच्या आहेत त्यांना सुट्टी मिळते. तर त्याला ही सुट्टी होती, तर आम्ही एकत्र कुठेतरी लॉंग राईडला जायचा विचार केला. आणि आरूला मात्र सुट्टी नव्हती, तर आरूचा मी इथं डबा बनवते सकाळी. तर इथे केली होती मी इडली. पीठ मी घरीच करते इडलीचं, की जे अगदी सिंपल आहे. फक्त 2 पदार्थ ह्याच्यामध्ये जातात. एक तर जाते उडीद डाळ, दुसरा इडली रवा. उडीद डाळ मी काल दुपारी भिजत टाकली होती, रात्री वाटली. 1 वाटी उडीद डाळ तर 3 वाटी इडली रवा त्यात मिक्स करायचा. थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि झाकून ठेवून द्यायचं बस. बाकी काही याच्यात रॉकेट सायन्स मी लावत नाही, पण बिलीव्ह मी अतिशय सुंदर इडल्या ह्याच्या येतात. कुठलंही तुम्हाला इनो, दही, त्याच्यानंतर आपलं तांदूळ बिंदूळ घालायची गरज लागत नाही. माझी आई तांदळाची इडल्या करायची प्रॉपर, पण मी जितकं इन्स्टंट करता येईल तितकं इन्स्टंट, पण होममेड गोष्टी करायचा प्रयत्न करते. तर त्याच्यासाठी त्यात चटणी बनवते. चटणीमध्ये माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले नव्हते, मग मी ते शेंगदाणे भाजून घेते आणि सोबत काल गणेश जयंती होती त्यासाठी मोदक केले होते मी. त्या मोदकाचा थोडासा नारळ राहिला होता, तो नारळ आहे माझ्याकडे. नारळ, आपली ह्याची डाळ आणि चटणीचं साहित्य असं सगळं एकत्र केलं आणि बघा किती सुंदर इडली होऊन आली आहे. हा पहिला घणा झालाय माझा. आता हा झाल्यानंतर नाश्त्याच्या वेळी मी दुसरा करेन. त्याला अजून वेळ आहे, कारण आता 6 वाजता सकाळचे आणि इतक्यापासून मी सगळ्या इडल्या नाही बनवून ठेवणार. ह्याच्या डब्यापुरत्या झाल्यात आणि अण्णाचा नाश्ता आणि डबा ह्याच्यात होऊन जाईल. तर इथे मी पटकन इडली काढते आणि इडली थोडीशी गार झाल्यावरच काढायची. एकदम गरम गरम इडली काढायला जायची नाही, हमखास मोडते ती. आणि इडलीच्या भांड्याला आपण जसं मी मगाशी दाखवलं तेल लावलं होतं थोडंसं. तर तेल लावल्यामुळे पहिल्यांदाच फक्त लावायचं, नंतर लावायची गरज लागत नाही. खूप छान इडली बाहेर येतात आणि कुठेही चिकटत नाहीत. बघा तुम्ही, भांड्याला कुठे चिकटलेली नाहीये. आणि हा आरूचा डबा, त्याला छोट्या सुट्टीसाठी मी गुळ आणि इथे फुटाणे देते, जे मी रोस्ट करून ठेवलेत. शेंगदाणे पण असेच रोस्ट करून ठेवते, म्हणजे त्यांना शाळेत खायला बरे पडतात. सोबत पाण्याची बॉटल. आणि आता मी तुम्हाला वेळ दाखवते. वेळ झालीये सकाळची 6:10. साधारण 6:20-25 पर्यंत त्याची व्हॅन येते आणि मग तो जातो. आणि इथे बऱ्यापैकी उजाडले. आता उन्हाळा सुरू होतोय त्याच्यामुळे लवकरच उजाडतं. आणि खूप सुंदर फुलपाखरू आमच्या अंगणात आलं होतं. त्याला मी कॅच करायचा प्रयत्न करते, पण ते सारखं पळून जातंय. मला फुलपाखरं भयानक आवडतात आणि या सीझन मध्ये साधारण फुलपाखरं येतात सुद्धा. अंगणात आमच्या बऱ्यापैकी फुलांची वासाची झाडं आहेत. जाई-जुई आहे, मोगरा आहे, जास्वंदी आहे, गुलाब आहे. त्यामुळे ही फुलपाखरं इथे येत जात असतात. फक्त मांजरांपासून त्यांना वाचायला लागतं, कारण मांजर दिसलं की एका फटक्यात त्यांना मारायचा प्रयत्न करतं. तरी आम्ही मारू देत नाही. ते झोपलं असताना हे शूटिंग केलेलं आहे. किती सुंदर असं तपकिरी तांबूस रंगावर हे फुलपाखरू आहे आणि कधी कधी आमच्याकडे येतात, काळ्या रंगाचे फार येतात. माझी आई म्हणायची की घरात फुलपाखरू असणं चांगलं असतं.
आणि आता आम्ही निघालोय सहकुटुंब लॉंग ड्राईव्हला आणि टुवर्ड्स खडकवासला. कारण सकाळी कुठे लांब जाणार काहीच पॉईंट नाही, बागा वगैरे पण बंद असतात. मग म्हटलं खडकवासला जाऊ. ह्यांचं तिकडे एक साईट व्हिजिट होती, तर मेन टाइम तेही काम झालं असतं आणि आमचं फिरणंही झालं असतं, म्हणून आम्ही याच भागात आलोय. आम्ही कुडजे भागातनं इथे एंट्री केली आहे. आता ऊन फारसं, जसं तुम्ही रस्त्याला बघत असाल, फार ऊन नाहीये. मग म्हटलं इथून जाऊन आपण धरणाकडे थोडा वेळ बसू आणि मग तिथनं परत घरी जाऊ. थोडा 1-1.5 तासाचाच प्रवास, पण खूप रिलॅक्स वाटतं असं एकत्र गप्पा मारत. आणि खूप स्लो जातो आम्ही, अजिबात घाई नसते, फारच स्लो असतं. जाता येता थांबायचं रस्त्यात, कुठेतरी काहीतरी खायचं, मग पुढे जायचं. असं करत गप्पा टप्पा करत आम्ही निवांत जातो. आणि एकमेकांशी छान कन्व्हर्सेशन ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. कुठेही काही तुम्ही म्हणजे मंजिल ठेवू नका की इथं पोहोचायचं आहे. एखादा एक लॉंग ड्राईव्ह घ्या, खूप रिफ्रेश वाटतं. आणि हे खडकवासला धरण, पुण्याचा पाणी पुरवठा मोस्टली इथनं होतो. सध्या या भागात ठणठणाट आहे, कारण इथे कुठेही पाणी सोडलेलं नाहीये. लोक काही साचलेल्या पाण्यात कपडे धुतात आणि झरे आहेत छोटे छोटे. पक्षी खूप छान बघायला मिळतात. जर सकाळी लवकर आणि संध्याकाळी जर आलं ना, पक्षी चांगले दिसतात. आता मात्र ऊन झालंय, दुपार झालीये, त्यामुळे पक्षी नाहीयेत. घरातलं सगळं आवरेपर्यंत आणि सगळं लेट होतच, तर नाही म्हटलं तरी 10-10:30 झाले होते. आणि इथे पावसाळ्यात खरं यावं, पावसाळ्यात खरंच मजा असते. इतकं पाणी सोडलेलं असतं, आपली नजर करत नाही, इतक्या वेगाने हे पाणी असतं. आता आपण पलीकडच्या बाजूला जाणार आहोत. ही या बाजूची अलीकडची बाजू आहे. इथे सगळं कोरडं असतं, तर जिथे फुगवटा आहे पाण्याचा त्या बाजूला आपण जाणार आहोत. आणि आज बऱ्यापैकी पोलिसांची सगळीकडे म्हणजे आहे कुमक, कारण व्हॅलेंटाईन आहे. जोड्या दिसल्या की पहिलं त्यांना पकडतातच. आणि कुठली एक संघटना आहे, तर त्या संघटनेचीही लोक फिरत असतात. पण आमच्याकडे, आम्ही आमचं लायसन घेऊन चाललोय अर्थातच. म्हणून समोर बसलाय, त्यामुळे आम्हाला कुठेही अडवलेलं नाही. आणि आता काढवायचं वय नाही आमचं तसंही बघायला गेलं तर या सगळ्यातनं आम्ही खूप पुढे आलोय आता. पण प्रेम हे प्रेम असतं, नवरा बायकोत असो, आई वडिलात असो, त्याच्यानंतर आपल्या मुलांमध्ये असो. जी आपली माणसं आहेत त्या सगळ्यांवर आपण निश्चितच प्रेम करतो. आणि एकमेकांसोबत वेळ घालवला की ते अजून छानपैकी फुलतं असं मला वाटतं. आणि त्यासाठी काही पैसा लागत नाही, तुमचं माइंड क्लिअर लागतं. एकमेकांमध्ये वादाचे जे विषय आहेत ते यावेळी निश्चितच टाळावेत. दोघांच्याही फॅमिलीज आमच्या खूप मोठ्या आहेत, तर आम्ही शक्यतो कुठल्याही फॅमिली मेंबरला आमच्या संभाषणात आणत नाही. आमच्या ज्या काही चर्चा होतात त्यात त्याचे भावंड आणि माझी भावंड शक्यतो येत नाही. दोघांचेही आई वडील आता नाहीत. खूपच लवकर ते दोघेही आम्हाला म्हणजे सोडून गेलेत. मग भावंड आहेत, त्यांची फॅमिलीज आहेत, अशामुळे सुद्धा कुरबुरी होतात. तर आम्ही त्या कटाक्षाने टाळायचा प्रयत्न करतो. जेवढं पर्सनल लेवलवर बोलता येईल तेवढं बोलतो, शेअर करतो त्याच्या कामावरच्या गोष्टी माझ्या, कारण आमच्या दोघांची क्षेत्र खूप वेगवेगळी आहेत. मग त्यांचे एक्सपिरियन्स आम्ही शेअर करतो. यातनं चांगला काय घेता येईल, काय सोडता येईल, त्याविषयी चर्चा करतो. आणि गाडीवर आता निघालोय. ऊन होतं म्हणून मी डोक्याला बांधलं, पण इथं बऱ्यापैकी सावली आहे. आणि निघाली, कारण ऑइलिंग थोडंसं केलं होतं केसांना, त्यामुळे केस थोडी चपकू चपकू दिसत असावीत. आणि ते कुत्रा आलाय, तर त्याला मी म्हणू घाबरतो कुत्र्याला. मांजर त्याला आवडतं. तुम्हाला दाखवते कुत्रं ते. हे बघा, माझ्या शेजारीच येऊन बसला होता, मग त्यालाही मी खायला दिलं. आणि खायला दिल्यावर तो तिथेच येऊन बसला. पाळलेला कोणाचा तरी दिसतोय, कारण गळ्यात पट्टा आहे. आणि हा खडकवासला पाणलोट क्षेत्राचा भाग आहे, खाली कोणालाही जाऊ देत नाहीत. खरंच चांगली गोष्ट केली आहे, कारण इतके लोक खाली जाऊन कचरा आणि घाण करायची, प्लास्टिक टाकायची. त्यापेक्षा हा बरा वाटतो निर्णय की शासनाचा, की त्यांना सगळ्यांनी वर बसायचा आणि पाण्याचा आनंद घ्यायचा. कोणालाही डुंबाला त्यामध्ये देत नाहीत. आणि हा इथंच झोपून गेला. आम्ही घेतोय चहा आणि सोबत म्हणूनही घेतली भजी. तर आम्ही पण भजी एन्जॉय करतो. इथली कांदा भजी बेस्ट असतात, फक्त ती ताजी करून असा आग्रह करायचा. समोर जी ठेवलेली आहेत त्यापैकी भजी खायची नाहीत. कधीतरी ठीक आहे, आपण घरचं रोजच हेल्दी खातो, ते कधीतरी अनहेल्दीच म्हणायचं, कारण जास्त तेलात ते तळलेलं असतं. पण कधीतरी बरं वाटतं खायला. एखाद्या वेळेस आम्ही डबा सुद्धा आणतो इथे, पण आज काही इथे याचं निश्चित नव्हतं. अननोन रोड होता, माहिती नव्हतं कुठे जायचं, त्यामुळे अचानक आम्ही इथे आलो. आणि आमचं छानपैकी व्हॅलेंटाईन थोडक्यात साजरा झाला. संध्याकाळी हे परत त्यांच्या कामाला निघून गेले, साईटवर जायचं होतं त्यांना. आणि हे जॉबला आहेत आणि पर्सनल साईट सुद्धा करतात इंटिरियरच्या, तर त्यामुळे त्यांचं काम न संपता कधी चालूच असतं. फोन चालू असतात कंटिन्यू. आणि माझंही सेम.
माझं वर्क फ्रॉम होम असल्याने माझ्या कामांना कुठलीच वेळ नाही, बंधन नाही. जेव्हा वेळ मिळेल ती आपली. असा हा प्रेमाचा चहा घेऊन हा आपला व्हिडिओ आपण इथेच संपवतो. आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक तर झालंच पाहिजे. थँक यू.